अन्न अधिकार कायद्याचा राज्यभर फज्जा। कोटा मंजूर न झाल्यानं धान्यच नाही, 1 रुपया किलो दरानं भरड धान्य देण्याचं यूपीए सरकारचं आश्वासनही अपूर्ण। नौदलाच्या सिंधू रत्न पाणबुडीला मुंबईच्या नेव्हल डॉकजवळ अपघात, 2 नौदल अधिकारी बेपत्ता, 7 जणांना हॉस्पिटलमध्ये केलं दाखल। 2 बार सोनिया जी से मिले, 2 बार सीपी जोशी जी से मिले, लेकिन जब आप मान लीजिए चुनाव का दरवाजा खटखटा रहा है और अभी तक आप कोई निर्णय नहीं ले रहे हैं, उस परिस्थिति में पार्टी के सामने में क्या विकल्प बचा है? रामविलास पासवाननी आघाडीचे पर्याय ठेवले खुले, युती करण्याबद्दल काँग्रेस गंभीर नसल्याचा केला आरोप। हमारा आरोप ये नहीं है कि तुमने मरवाया है, हमारा आरोप ये है कि तुम निपुष्ट हो, तुम दंगल थांबवण्यात अपयशी ठरलेले नरेंद्र मोदी नपुसक, सलमान खुर्शीद यांच्या टीकेनंतर वादाला फुटलंय तोंड, निराशेतून वक्तव्य केल्याचं भाजपचं प्रत्युत्तर। जिस गुजरात में अल्पसंख्यकों का नरसंहार खुलेआम किया गया, क्या वहां का मुख्यमंत्री नरेंद्र मोदी माफी मांगने को तैयार है क्या? राजनाथ सिंहांनी मागितली मुस्लिमांची माफी, पण 2002 सालच्या दंगलीबाबत राजनाथ सिंह यांनी नाही तर मोदींनीच माफी मागायला हवी, काँग्रेस आणि बसपाची मागणी। आपच्या अंजली दमानी यांचा रिलायन्स आणि टाटा पॉवरवर पुन्हा एक नवा आरोप, एमईआरसी दोन्ही कंपन्यांना झुकतं माप देत असल्याचा केला आरोप। आम आदमी पार्टीने केवळ चांगलं बोलू नये तर करूनही दाखवावं, आयबीएन लोकमतशी बोलताना नाना पाटेकर यांनी केलं आवाहन। सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टानं बजावलं अजामीनपात्र वॉरंट, गुंतवणूकदारांचे 20,000 कोटी परत न केल्याप्रकरणी कोर्टात हजर झाले नसल्यानं दणका। आणि एशिया कप स्पर्धेत यजमान बांगलादेशची दमदार बॅटिंग, मुशफिकुर रहमानची सेंचुरी, भारतासमोर 280 रन्सचं आव्हान।